हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि हे वाजले संध्याकाळचे 5। तर मला खूप भूक लागली होती। मग मी म्हटलं, माझ्या नवऱ्याला म्हटलं का भेळ घेऊन या, मला भेळ खाऊशी वाटली आहे। कारण असं भूक लागल्यावर असं चटचटीत आणि पटपटीत चमचमीत खाऊशी वाटतं, म्हणून मी भेळ मागवली होती। आणि इथं मी मस्त भेळ खात आहे। कारण भेळ तुम्हाला माहीत असेल, ओली भेळ खूप छान लागते, पण ओली भेळ लांबून आणता पार त्याचं हे होतं, म्हणजे चवच बदलून जाते। म्हणून ही सुकी भेळ आहे, पण ही इतकी तिखट होती ना, पार माझ्या डोळ्यातून नाकातून सगळ्यामधून पाणी येत होतं, म्हणजे नाकातोंडातूनच पाणी येत होतं खाता खाता। तर इथं मी एक 10-20 रुपयाची भेळ एकटीने 10-15 मिनटात खाऊन टाकली, कारण खूप भूक लागली होती मला। आणि नंतर आम्ही इथं बनवलं होतं जेवण। तर हे ॲक्च्युली मटण आणलं होतं, आणि ह्याच दिवशी संडे होता म्हणून मटण आणलं होतं। तर इथं मी जेवण वाढवून घेतले, भाजी, मटणची भाजी, चपाती, कांदा आणि भात। तर इथं आम्ही जेवत आहे। आणि नंतर मुलांनी आणले होते हे जांभळं, म्हणजे आमच्या इथं जांभळांचं झाड आहे शेजारी, तिथून जांभळं तोडून आणली होती। आणि पुन्हा हे संध्याकाळचं जेवण आहे, म्हणजे हा मी क्लिप ॲड केली आहे, बाकी काही नाही। तर आम्ही बनवलं होतं अंड्याची भाजी, मस्त ग्रेव्ही झाली होती। अंडा करी म्हणतात ही भाजी, ह्या भाजीला अंडा करी म्हणतात। आणि इथं बनवले होते चपात्या, ह्या बिनतेलाच्या चपात्या असतात आमच्या इकडं, शक्यतो बिनतेलाच्याच असतात, कारण आम्ही त्याला वरून नंतर तूप लावतो गरम गरम, कारण खायला खूप छान लागते। मग तुम्ही पण लावून बघा, खाऊन बघा। आणि इथं बनवला होता भात। तर मी भात पातेल्यामध्येच करते, कारण की कुकरमध्ये लावत नाही, एकदम गाळ होतो तिथं कुकरमध्ये, हा नवीन भात आहे म्हणून।